लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा तिच्या रूममध्ये चाललेली असते, पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती कृष्णाला म्हणते की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तर कृष्णा म्हणते अगं हो, आपल्याला तुझा मेकअप करायचा आहे ना, चल पटकन. मात्र राणी नाटक करत म्हणते की मेकअप तर करायचा आहे, पण त्याआधी मला छान साडी किंवा ड्रेस घालावा लागेल ना, आणि त्या बाबतीत मी खूप कन्फ्यूज आहे, त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे. आपण सगळ्यात आधी माझं स्टायलिंग करूयात. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे. आणि मग त्यानंतर राणी तिला म्हणते की चल, मी तुला माझे सगळे कपडे दाखवते. आणि ती कृष्णाला घेऊन घराबाहेर येते. तर कृष्णा तिला विचारत असते की तुमच्यामध्ये कपडे काय घराबाहेर ठेवतात का? त्यावर राणी हसतच म्हणते की नाही अगं, स्टोरूममध्ये आहेत. मात्र त्यांचं बोलणं सुरू असतानाच रिषभ त्या ठिकाणी येतो. त्याला बघून कृष्णाला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती हसतच रिषभला विचारते की तू इथे त्या रेशमाला भेटायला आला आहे ना? त्यावर रिषभ म्हणतो नाही ग, मी खरंच इथे तुला भेटायला आलो आहे. तुला सिंधू वहिनीबद्दल अजून काही माहिती हवी आहे की नाही ते विचारायला. आणि त्यावर कृष्णा म्हणते की हे आपल्याला खूप आवडलं. म्हणजे तुला भेटायचंय त्या रेशमाला, पण नाव मात्र तू आपलं सांगतोस. आणि ते ऐकून रिषभ म्हणतो की नाही ग, खरंच तुलाच भेटण्यासाठी आलो आहे. आणि मग त्यानंतर त्याचा चेहराच पडतो. तर कृष्णा विचारते की काय झालं? त्यावर रिषभ म्हणतो सिंधू वहिनी माझ्या बहिणीसारखी होती आणि तू सुद्धा तिच्यासारखीच दिसते. म्हटल्यावर तू सुद्धा आता माझी बहीणच झाली ना? आणि त्यावर कृष्णा म्हणते की हो भावड्या, मी सुद्धा तुझी बहीणच आहे. आणि त्यावर रिषभ म्हणतो मग या बहिणीसाठी मी एक गिफ्ट घेऊन आलो आहे. आणि मग राघवने जे घड्याळ त्याला दिलेलं असतं ते घड्याळ तो छान पॅक करून कृष्णाला देतो. त्यामुळे कृष्णा तर खूपच खुश होते. ती म्हणत असते की मला असे सरप्राइजेस खूप आवडतात. आणि मग त्यानंतर ती लगेच ते बॉक्स ओपन करते आणि त्यामधून घड्याळ बाहेर काढते. घड्याळ बघून तर ती खूपच खुश होते आणि उड्या मारतच रिषभला म्हणते की आपलं पहिलं नवीन घड्याळ आहे हे. कारण याआधी जेव्हा जेव्हा माझं घड्याळ बिघडायचं तेव्हा तेव्हा मी दुसऱ्याचं घड्याळ चोरायचे, पण हे माझं नवीन पहिलं घड्याळ आहे. आणि ते ऐकून रिषभ म्हणतो की हो, हे तुझा हक्काचं घड्याळ आहे. आता हे तुझ्या जवळच राहू दे, कधीच हातातून काढू नको. आणि त्यावर कृष्णासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि लगेच ते घड्याळ हातामध्ये घालते सुद्धा. ती खूपच खुश असते आणि मग ती रिषभचं कौतुक करत म्हणते की तू आणि तो लंबू भाऊ आहेत ना, हे मला खरंच वाटत नाही. तो लंबू आहे पण खूप आगाऊ आहे आणि तू मात्र मनाने खूप चांगला आहे. खरंच तो या घरचा मुलगा आहे का रे, की त्याला दत्तक घेतलंय? आणि त्यावर रिषभ सांगतो की नाही, राघव दादा याच घरचा मुलगा आहे, काका काकूंचा मुलगा आहे. आणि माझा दादा खूप चांगला आहे ग, पण सध्या परिस्थितीमुळे थोडा चिडका झालाय. त्यावर कृष्णा म्हणते की आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुझं हे गिफ्ट आपल्याला आवडलं आणि आपण आता हे घड्याळ कायम आपल्या हातातच ठेवणार. त्यामुळे रिषभ खुश होतो. आणि मग राणी सिंधूला म्हणजेच कृष्णाला म्हणते की चल, आपण माझे कपडे बघण्यासाठी जाऊयात. आणि मग ती कृष्णाला घेऊन स्टोरूममध्ये जाते. ते पूर्ण अंधार असतो, सगळीकडे धूळ असते. त्यामुळे कृष्णा विचारते की अगं, ही काही कोणती सिक्रेट जागा आहे का? इथे कशाला घेऊन आली आहेस तू मला? आणि त्यावर राणी नाटक करत सांगते की माझ्या रूममध्ये जे कपाट आहे त्यात भरपूर सामान आहे, त्यामुळे मग मी माझे काही कपडे इकडेच ठेवलेत. आणि मग त्यानंतर ती कृष्णाला म्हणते की तू बस इथे, तोपर्यंत मी माझे कपाटामधून कपडे काढते. आणि मग त्यानंतर कृष्णा एका सोफ्यावर जाऊन बसते. तर राणी कपाटामधून काही साड्या, काही ड्रेस तिला दाखवते. आणि मग त्यानंतर कृष्णा राणीला त्या साड्या कशा स्टाईल करायच्या, कशावर कोणती ज्वेलरी घालायची, हे सगळं काही सांगत असते. राणी मात्र गालातल्या गालात हसतच तिच्याकडे बघत असते. आणि मग ती नाटक करत म्हणते की कृष्णा, मला एक फोन येत आहे. आणि मग ती फोनवर बोलायचं नाटकही करते. आणि मग त्यानंतर म्हणते की अगं कृष्णा, इथे रेंजच नाही आहे, मी बाहेर जाऊन बोलते. त्यावर कृष्णासुद्धा हो म्हणते. तर राणी लगेच बाहेर जाते. आणि मग त्यानंतर ती भिंतीच्या पाठीमागे लपून बसत कृष्णा नेमकी काय करते हे बघत राहते. तर कृष्णा राणीच्या त्या सगळ्या साड्या बघत असते, तिचं लक्ष नसतं. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन राणी पटकन त्या रूमचा दरवाजा बंद करते आणि त्याला कुलूपसुद्धा लावते. आणि मग ती हसतच तिच्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती लगेच शकुंतलाला कॉल करते. शकुंतला तिला विचारत असते की झालं का काम? आणि त्यावर राणी म्हणते हो, काम झालं आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक पाठवली आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर शकुंतला हो म्हणते. आणि मग त्यानंतर त्या
दोघीही जणी त्या स्टोर रूममध्ये नेमकं काय सुरू आहे हे बघायला सुरुवात करतात. राणीने त्या ठिकाणी आधीच कॅमेरा सेट केलेला असतो आणि मग त्यानंतर दोघीही स्टोर रूममध्ये नेमकं काय सुरू आहे ते बघू लागतात. शकुंतला म्हणत असते की मला तर नाही वाटत ही सिंधू आहे, ही डोक्याने जरा कमीच दिसते. म्हणजे बघा ना, तुम्ही हिला तिथे कोंडून घेतले, दाराला कुलूप लावले, तरीसुद्धा तिला काही माहिती नाहीये. आणि मग त्यानंतर अचानक त्या रूममधील लाईट्स जातात. राणी हसतच शकुंतलाला सांगते की लाईट्स मीच बंद केल्या आहेत. जर या अंधारामुळे ती घाबरली तर ती कृष्णा, आणि जर ती न घाबरता तिने यातून मार्ग काढला तर ती सिंधू. मात्र इकडे अंधार पडल्यामुळे कृष्णा खूपच घाबरते आणि ती मोठमोठ्याने राणीला आवाज द्यायला सुरुवात करते. आणि तिला एवढं घाबरलेलं बघून राणी म्हणते की ही काय करते, ही नक्कीच कृष्णा असणार. तर शकुंतला म्हणत असते की बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही कृष्णाच आहे, कारण सिंधू तर कोणाच्या बापाला सुद्धा भीत नाही. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी कृष्णा पुढे काय करते हे बघू लागतात. तर कृष्णा जोरजोरात दार वाजवत असते, वाचवा वाचवा अशा हाका मारत असते, पण कोणीही त्या ठिकाणी येत नाही. आणि मग त्यानंतर अचानक कृष्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. तिची परिस्थिती खूप बिघडते आणि हे बघून राणी घाबरते. ती म्हणते की मी तिथे जाऊन पटकन दरवाजा उघडते, जर तिचा जीव गेला ना तर खूप अवघड होईल. मात्र शकुंतला म्हणते हा जा, तुम्ही जाऊन दरवाजा उघडा, म्हणजे ती त्या पोलीस रत्नपारखीला सांगेल की तुम्हीच तिला तिथे कोंडून घेतलं होतं. त्यामुळे राणी घाबरते आणि रूममध्येच बसून राहते. तर इकडे कृष्णा बेशुद्ध पडते, त्यामुळे शकुंतला आणि राणी अजून घाबरतात. तर राघव त्या स्टोरूममध्ये येतो. घड्याळात असणाऱ्या ट्रॅकरमुळे त्याला कृष्ण कुठे आहे हे समजलेले असते. मात्र स्टोर रूमला बाहेर कुलूप आहे हे बघून त्याला तर धक्काच बसतो. पण मग त्यानंतर तरीही तो दरवाजा तोडतो आणि आतमध्ये जातो. आणि तिथे कृष्णाला बेशुद्ध पडलेलं बघून तर तो खूप घाबरतो. तर राघवला त्या ठिकाणी आलेलं बघून इकडे राणी आणि शकुंतलाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर राघव कृष्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही शुद्धीवर येत नाही. आणि मग तो तिला उचलून घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो. आणि मग तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. तर राघव राणीला काही सांगत नाही आणि तो सिंधूला म्हणजेच कृष्णाला तेथून घेऊन जातो. ती अजूनही बेशुद्धच असते. तिची अवस्था बघून गोदा मावशी खूप रडत असते आणि मग ती राणीवरच आरोप करत म्हणते की बघा, तुमच्यामुळे माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे ते. आणि त्यामुळे राणी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, मी काय केलंय. आणि ती राघवला सुद्धा सांगू लागते की राघव, मी खरंच काही केलं नाही. मला एक फोन आला होता, त्या ठिकाणी रेंज नव्हती, म्हणून मग मी बाहेर आले. मात्र राघव राणीवर खूप ओरडतो. तो म्हणतो की तुला काय गरज होती कृष्णाला त्या स्टोरूममध्ये घेऊन जायची. ती स्टोरूम म्हणजे आपल्या घराचा डार्क कॉर्नर आहे, माहिती आहे ना तुला. ना तिथे व्हेंटिलेशन आहे, ना लाईट्स आहेत. जर नवीन माणूस त्या ठिकाणी गेला तर नक्की घाबरेल. आणि हे असं असताना सुद्धा तू कृष्णाला त्या ठिकाणी घेऊन का गेली, आणि गेली तर गेली, तिला एकटीला सोडून का आली, तुला एवढंही कळत नाही का गं. आणि त्यामुळे राणी चिडते, पण ती राघवला काही बोलूच शकत नाही, कारण चूक तिचीच असते. तर गोदा मावशी सुद्धा राणीवर आरोप करत असतात आणि त्यामुळे मग रुक्मिणीमध्ये पडते. ती राघवला सुद्धा म्हणते की हे काय चाललंय तुझं, तू त्या चोरट्या मुलीसाठी राणीवर आवाज चढवतोय का. आणि ते ऐकून तर गोदा मावशी अजून चिडते. ती म्हणते की माझ्या पोरीला काही बोलायचं नाही, ती इथे तुमच्या मदतीसाठी आली आहे, त्यामुळे तुम्ही तिचा मान राखायचा, सतत तिचा अपमान करायचा नाही, नाहीतर मग याद राखा. आणि मग त्यानंतर ती पुन्हा कृष्णाजवळ जात रडतच राघवला सांगू लागते की कृष्णा 5 वर्षांची होती, त्यावेळी लपाछपी खेळताना ती कपाटात जाऊन लपली. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही सापडली नाही. आणि जेव्हा सापडली तेव्हा बेशुद्ध पडली होती. आणि तेव्हापासूनच ती बंद जागांना खूप घाबरते. आणि ते ऐकून राघव म्हणतो की बघितलं ना मधू, तुझ्यामुळे कृष्णाची काय अवस्था झाली आहे. तू खरंच इतकी इरिस्पॉन्सिबल कशी काय असू शकतेस ग. तर गोदा मावशी राघवला म्हणते, पण साहेब, चूक तुमची सुद्धा आहेच ना, कारण तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही कृष्णाची काळजी घ्याल. आणि मग तितक्यात कृष्णा शुद्धीवर येते. ती मावशीला सांगत असते की जे काही घडलं त्यात कोणाचीही चूक नाही, आणि तू उगाच या मधूला काही बोलू नको, ती आपली फ्रेंड आहे आणि ती आपल्याला तिचे कपडे दाखवण्यासाठी स्टोरूममध्ये घेऊन गेली होती. आणि ते ऐकून राघव म्हणतो की बघितलं ना राणी, ही कशी तुला प्रोटेक्ट करते ते. मात्र त्यावेळी
कृष्णा म्हणते की मी कोणालाही प्रोटेक्ट करत नाही आहे, मी फक्त जे काही आहे ते खरं सांगते. आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की कृष्णा आता तू आराम कर आणि तो सगळ्यांना आपापल्या खोलीत पाठवतो. त्यानंतर कृष्णा झोपी जाते. राघव मात्र रात्रभर तिच्या रूममध्येच थांबलेला असतो आणि त्यानंतर जेव्हा कृष्णाला जाग येते तेव्हा ती राघवला विचारते की लंबू तू इथे काय करतोय. तर राघव पटकन म्हणतो की काही नाही, माझी एक फाईल इथे होती तीच घ्यायला आलो होतो. तर कृष्णा म्हणते मग घे ना फाईल, माझ्याकडे का बघतोय. त्यामुळे राघव पटकन कपाट उघडतो, मात्र फाईल घेण्याऐवजी तो कपाटातले कपडे बाहेर काढतो. त्यामुळे कृष्णा हसतच विचारते की हा काही नवीन प्रकार आहे का फाईलचा. त्यावर राघव विचारतो म्हणजे उगाच काहीतरी बोलू नको. त्यामुळे कृष्णा म्हणते की एकदा तुझ्या हातात बघ. तर राघव हाताकडे बघतो, त्यामध्ये कृष्णाचं जॅकेट असतं. तर तो घाबरून पटकन ते जॅकेट कपाटात ठेवतो. तर कृष्णा तेथे जात त्याला विचारते की लंबू मला खरं खरं सांग, तुला कसं कळलं की मी त्या स्टोरूममध्ये आहे, तू तिथे कसा आला, तुला कोणी सांगितलं का. आणि त्यावर राघव म्हणतो की हे सगळं तुला काय करायचंय, मी तुला वाचवलं ना, मग बास झालं, आता तू आराम कर. मात्र कृष्णा काही ऐकत नाही आणि तितक्यात राघवला रिषभचा कॉल येतो. मात्र कृष्णा राघवचा मोबाईल हिसकावून घेते आणि कॉल रिसीव करत फोन स्पीकरवर सुद्धा ठेवते आणि म्हणते की आता बोल. त्यामुळे मग राघव म्हणतो की काय रिषभ, काय काम आहे. तर रिषभ सरळ म्हणतो की राघव दादा, तू दिलेलं घड्याळ मी कृष्णाला दिलं आहे. आणि ते ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटते. ती राघवकडेच बघत असते. तर राघव रिषभला थांबवण्याचा आणि कृष्णाच्या हातून मोबाईल घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो. मात्र कृष्णा त्याला तसं करू देत नाही आणि ती राघवला बोलायला सांगते. आणि त्यामुळे राघव वैतागून विचारतो की कोणता घड्याळ, कशाबद्दल बोलतोयस तू रिषभ. आणि त्यावर रिषभ म्हणतो की दादा तू असं काय करतोय, सकाळी तुम्हाला घड्याळ दिलं होतं ना ते ट्रॅकरवालं, तेच मी त्या कृष्णाला दिलं. आणि ते ऐकून कृष्णा राघववर खूप चिडते. ती रागातच त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी आणि शकुंतलाची भेट होते. राणीला पूर्ण खात्री पटलेली असते की ती कृष्णाच आहे, सिंधू नाही. मात्र शकुंतलाला असा डाऊट येतो की नक्कीच ती सिंधू असणार आणि तिने कॅमेरा बघितला होता म्हणून ती फक्त नाटक करत होती. आणि मग त्यानंतर ती सिंधूला भेटायचंच ठरवते. मात्र जेव्हा तिची आणि सिंधूची भेट होते तेव्हा त्या दोघींमध्ये वाद होतात. शकुंतला म्हणत असते की आम्हाला तुझ्यासारख्या चोरट्या मुलीसोबत बोलायचंच नाही, आपल्यात एक खूप मोठा फरक आहे, तू चोरटी आहे आणि मी खानदानी श्रीमंत. तर कृष्णा म्हणते की आपल्यात फक्त हा एक नाही तर अजून एक फरक आहे, तू काळ्या मनाची आहे आणि मी साफ मनाची. आणि ती तिथून निघून जाते. पण तिच्या अशा बोलण्यामुळे शकुंतला मात्र खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.